रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या केशव भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम. घ्या घ्या इकडे आवाज करू. ऑपरेटर थोडासा बास कमी करा माझ्या माईकचा. जय श्रीराम. आवाजाला क्लिअरिटी द्या, थोडासा बास कमी करा. जय श्रीराम. हॅलो. जय श्रीराम. हॅलो. जय श्रीराम. ओके. महाराज तुमचं नाव काय? असा गेन पाहू द्यायचा वाढलेला आवाज चांगला राहतो. गेन ट्रबल राहिलं का राहतो व्यवस्थित. एका बीजा केला नाश मग भोगिले कनेस मग भोगिले कनेस मग भोगिले कनेस. एका बीजा केला नाश मग भोगिले कनेस मग भोगिले कनेस एका बीजा केला नाश मग भोगिले कनेस मग भोगिले कनेस मग भोगिले कनेस. लहान थोरावरे देवा लहान थोरावरे देवा सकल लहान थोरावरे देवा लहान थोरावरे लहान थोरावरे लाभ नाही मुखासाठी लाभ नाही मुखासाठी लाभ नाही मुखासाठी लाभ नाही मुखासाठी केल्या विना जीवासाठी केल्या विना जीवासाठी केल्या विना जीवासाठी नाही मुखासाठी केल्या विना जीवासाठी केल्या जीवासाठी केल्या विना जीवासाठी कळे सगळा भाव कळे सगळा भाव सगळा भाव लहान थोरावरे
हॅलो एका बीजा केला नाश 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 एका बीजा केला एका बीजा केला नाश 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 वा नाश एका बीजा केला नाश नाश एका बीजा केला नाश नाश एका बीजा केला नाश मग भोगे कनीस मग भोगिले मग भोगिले कनीस कळो सकळ हा भाव कळे सकळ हा भाव कळे सकळ हा भाव कळे सकळ हा भाव
इको द्या जरा. लहान सकळा भाव सकळा भाव सकळा भाव सकळा सकळा भाव कळे सकळा भाव कळे सकळा भाव कळे सकळा भाव
जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतांचे बजरंग बली छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर महादेव भारत माता की जय वंदे हॅलो आवाज द्या बरं आवाज हॅलो हॅलो थोडा आवाज द्या आवाज सोडा जरा मोकळा करा आवाज एका बीजा केला नाश मग भोगिले कलेस कळे सकळा हा भाव लहान थोरांवरी जीव लाभ नाही फुकासाठी केल्या वीन जीवासाठी कळे सकळा हा भाव लहान थोरांवरी जीव तुका म्हणे रनी जीव देता डायरेक्ट लाभ होणे कळे सकळा हा भाव लहान थोरांवरी जीव विडाला विडाला विठ्ठल विठ्ठल चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा ॐ नमो जियाद्या वेद प्रति पाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासो अवधार जोजी अवधार जोजी मनोजव
मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो जय हो पांडुरंग करो प्रथम अर्पण दुसरे चरण समजाच्या त्यांच्या कृपाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका एका बीजा केला नाश मग भोगिले कनीसा कळे सकळा हा भाव लहान थोरांवरी जीव लाभ नाही फुकासाठी केल्या विण जीवासाठी तुका म्हणे रणे जीव देता लाभ धुनी कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव. प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता निवडलेला हा अभंग संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण ज्या जगाने ज्यांना जगद्गुरु म्हणून घोषित केलं. तुमच्या आमच्यासारखे जगद्गुरु वेगळे. हातामध्ये मनगटामध्ये कमरामध्ये छताडामध्ये रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये घालाव्यात, रुद्राक्षाचे कापड घालावेत आणि तानाजी महाराज आपल्या शिष्यांना सांगावं ऐकलं का, जरा 2-4 लोक आले ना म्हणजे मला जगद्गुरु म्हणत जा. ह्या जगद्गुरूंचा ढिगारा वेगळा. नाचा नाचा मोकळ्या मनात नाचा. ह्या जगद्गुरूचा ढिगारा वेगळा. पण ज्यांना जगद्गुरू म्हणूनच जगाने मान्य केलं असे आमचे संतांचे संत शिरोमणी ना स्वतःच्या देहासाठी, ना स्वतःच्या भावासाठी, ना स्वतःच्या गल्लीबोळासाठी, ना स्वतःच्या देऊगावासाठी, ना स्वतःच्या तालुक्यासाठी, ना स्वतःच्या पुणे जिल्ह्यासाठी, ना फक्त मर्यादित असलेल्या महाराष्ट्रासाठी, ना भारत देशासाठी, ना आशिया खंडासाठी, पूर्ण या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारा देहूचे रेवाशी तत्वज्ञ संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज आजपर्यंत नाहीच नाही, पण चंद्र सूर्य पृथ्वी जिवंत असेपर्यंत त्याला कोणीही पाडू शकत नाही भंग, असा तो आज आमच्या महाराजांचा निवडलेला अभंग. आणि किती वर्ष झाले? 36 पुढे गेलं. 36 पुढे गेले. ओके. 36-40 वर्षापासून कोणीही पाडू शकलं नाही आपल्या सप्ताहाला खंड, असा तो अखंड हरिनाम सप्ताह. आणि लातूर प्रांतातलं खाडगाव तालुका जिल्हा लातूर शहरामध्ये आमचे बरेचसे कीर्तन झाले. धर्म पर राज करने वाले हमारा धर्मराज महाराज आहे, त्यांच्या माध्यमातून आमचे या ठिकाणी अनेक वेळेस येणे झाले. आणि आज इथे येण्याचा योग
आमचे ग्रेट आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले, ज्यांच्या मनात कधीही कोणाबद्दलही नसतो विचार, कधीही बकास, असे मिस्टर आकाश महाराज देशमुख. भकास विचारच करायचा नाही. आकाश नावातच आकाश आहे तर विचार हे आकाशासारखे असे मोठे ठेवायचे. देशमुख महाराज आज त्यांच्या माध्यमातून आमचे या ठिकाणी येणे झाले. आळंदी, पंढरपूर आणि अनेक ठिकाणी आमच्या गाठीभेटी रणांगणात होतात. खरं तर आपण योद्धे आहोत बघा महाराज, आपण योद्धे आहोत आणि योद्ध्यांची गाठभेट ही रणांगणातच होते. हा ती काय गोधड्यात होते का? योद्ध्याची गाठभेट ही रणांगणातच होते. पखवाज वादक, व्हॉट इज युअर नेम? सोपान. वा वा, सोपान महाराज सुंदर अशा प्रकारचे पखवाज. तानाजी महाराज तुम्ही आणि तुम्हाला साथ देणारे हरिभक्त परायण ऋषीनाथ महाराज. ऋषीनाथ, नाथांचे नाथ ऋषीनाथ. वा, ऋषीनाथ महाराज तुम्ही आणि तानाजी महाराज तुम्ही ज्यावेळेस चाल म्हणत होते त्यावेळेस सोपान महाराजांच्या चेहऱ्यावरती, छातीवरती घाम आला होता. असं वाजवलं महाराजांनी. वा, त्यांचे चेहरे, आता तो पुसला त्यांनी, पण त्याच्या चेहऱ्यावरचं घाम पाहून मला एक वाक्य आठवलं. सोपान महाराज, आज की सुरुवात आपसे करते है. महाराज, जो पाण्याने आंघोळ करतो ना तो फक्त अंगावरचे कापड बदलतो, आणि जो घामाने आंघोळ करतो ना तो इतिहास बदलतो. आणि इतिहास बदलण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत. तुमच्या आयुष्यातला इतिहास किती बदल हे आम्हाच ठावे नाही, पण आम्ही आमच्या आयुष्याचा बदलून घेण्याचा निश्चित प्रयत्न. आदरणीय हरिभक्तपरायण महाराज नागनाथ महाराज साठे. नागनाथ महाराज साठे. साठे. वा वा, अनेक ठिकाणी त्यांच्या हस्ते कार्यक्रम होत असतात. वडीलधारं व्यक्तिमत्व आहे. आयुष्यातल्या अनेक वाऱ्या केलेल्या आहेत. आणि महाराज, माणसाने जन्माला येऊन कोर्टाच्या वाऱ्या करण्यापेक्षा पांडुरंगाच्या भेटीच्या वाऱ्या कराव्यात. अगदी देह जाओ अथवा राहो, पांडुरंगा तुझ्या चरणी आमचा दृढ व्हावो. सुंदर अशा प्रकारचे टाळकरी मंडळी आहेत. कुठून आलेले? पंढरपूर. वा, पंढरपूर प्रांतातून आलेले सगळे टाळकरी मंडळी. उद्याची भविष्यातली वारकरी संप्रदायाची ही खूप मोठी सेना आहे. आणि मला खात्री आहे याच्यातला एकही उभा राहिलेला टाळकरी सरपंचाचा मुलगा नाही, आमदाराचा नाही, खासदाराचा नाही, सर्वसामान्य शेतकऱ्याची लेकरं आहेत. शेतकऱ्याचीच आहेत ना तुम्ही. कारण भारत मातेचं रक्षणही धर्मराज महाराज कोणी केलं असेल तर ते शेतकऱ्याच्याच पोरानं. आणि आमचा वारकरी संप्रदाय ही सांभाळा असेल तर तोही शेतकऱ्याच्याच पोरानं. आमचं काही चुकलं मागलं जागेवर तर पाठीमागून चोप द्यायला मिस्टर चोपदारही आहे. देवानंद काका आहे. देवानंद काकांशी चर्चा झाली, देशमुख महाराजांशी चर्चा झाली, आणि तुमच्या सर्वांशी चर्चा नाही झाली तरी तुमच्या वतीने यांच्याशी चर्चा झाली, काकांशी, आकाश महाराजांशी. आनंद वाटला, येऊन आनंद वाटला. अगदी एवढं मोठं शहर गाव, परंतु इतकं लोकसंख्या आहे की अगदी मोजता येणार नाही आणि मुंगीलाही इथे पाऊल ठेवता येणार नाही एवढी जागा. कृपया मुंगी आली तर पायाखाली चेंगरेल, जरा काळजी घ्या. अगदी हजारोच्या आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी असलेला हा समुदाय. आनंद वाटला. आणि आमच्या आवाजाला बळ देणारे मिस्टर म्युझिक मास्टर. नाव सांगा. मिस्टर म्युझिक मास्टर, आपके बारे में सिर्फ हम एक ही कहना चाहेंगे, माइक सिस्टीम म्हणजे तानाजी महाराज आपल्यासारख्यांचा आत्मा आहे. हो, हे कळत केलाय. नाही तर बाकीचे जुने लोक, तुमच्यासारखे लोक, आता तुम्ही नाही बोलले काही, पण बाकीचे लोक ते एको बंद करणार, तुला ऐकायला येत नाही त्याच्यात आमचा काय दोष आहे? तुला त्याच्यातलं कळत नाही, येत आता आम्ही काय करावं? पण काळ बदललाय. गाडगे महाराजांच्या काळामध्ये टाळांना बनवलं ना, ते काशाचे होते ना तांब्याचे होते, ते होते दगडाचे. तुकाराम महाराजांच्या काळातही दगडाचे होते. नाही समय प्रसंगाला टाळ तुकाराम महाराजांना मिळाला तर दगड घेतली आणि दगडावर दगड आपटून काय केलंय. पण काळ बदललाय, डिजिटल काळ आहे. नवरदेव मिरवायला जर डीजे असेल, तमाशात जर डीजे असेल, वाढदिवसाला जर डीजे असेल, तर वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आमच्या आवाजाला संत विचारांना प्रसारित करण्यासाठी डीजे नाही, डीजेचा बाप हवा. आणल्यास त्या टाळ्या तर वाजवा की.
टाळ्यांचा स्पंज तुम्हाला कळला पाहिजे. आपला आनंद लुटायचा बरं का. बरं का टाळकरी मंडळी, तुम्ही तुमचं नाचायचं, टेन्शन घ्यायचं नाही. इथंच नाचायचं आहे आपल्याला. आपण पुढे वराती पुढे नाचणार आहेत का? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. ऋषिकेश महाराज तुम्ही तुमचा आनंद लुटा. सोपन महाराज तुम्ही तुमचा आनंद लुटा. मी माझं बघतो काय करायचं ते. तुम्ही काय करता? अहो एवढं मोठं पटांगण, अहो घाला की लोटांगण. आणि आपल्या सर्वांना कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहे मिस्टर कॅमेरामॅन. आपके यूट्यूब चॅनल का नाम क्या है महाराज? केशव भक्त. वाह, म्हणजे तुम्ही केशवाचे भक्त. वा वा. जो केशवाचा भक्त झाला ना त्याला अजून कोणाचं भक्त व्हायची गरज नाही. केशव भक्त चॅनलवरती सुंदर अशा प्रकारचं कीर्तन लाईव्ह होतंय. आज जरी ऐकायला नाही मिळालं तरी आजची तारीख, आजचं कीर्तन भविष्यामध्ये वर्षानुवर्ष आपल्याला पाहायला मिळेल. ही कॅमेऱ्याची खूप मोठी खासियत आहे. कॅमेऱ्याचं नावच काय बघा ना महाराज, क्या मेरा सब कुछ तेरा. क्या है मेरा? कुछ भी नहीं है. विठाला एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस, कळे सकळा हा भाव, लहान थोरा बरी जीव. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग घेतलाय, अभंग लिहिलाय. अभंग आज चिंतनासाठी आपण निवडलाय. सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य व्यक्तीला कळेल असा अभंग आहे. आणि उदाहरण तर तुकाराम महाराजांनी अतिशय सुरुवातीलाच शेतकऱ्यापासून केलंय. तुकाराम महाराज म्हणतात, जून जुलै महिन्यामध्ये पाऊस पडावा, शेतामध्ये पाणी पडावा, वापसा व्हावा, शेतकऱ्याने हातामध्ये पेरतं घ्यावं, तिफन असेल, पाभर असेल घ्यावी, त्याला चाड्या जुंपवावं, त्या चाड्याच्या गळ्यामध्ये वटी लटकावी आणि वटीमध्ये धान्य टाकावं. आणि त्या शेतकऱ्यानं वटीतलं धान्य मुठीत घ्यावं आणि मुठीतलं धान्य चाड्यामध्ये टाकावं आणि चाड्यातलं धान्य धरणीमध्ये मध्ये सांडून द्यावं, म्हणजे त्याचा नाश करावा. गंमत किती मोठी बघा ऋषिकेश महाराज, तानाजी महाराज. गंमत कशी आहे? मुठीतलं धान्य आणि वटीतलं धान्य, जमीन आसमानचा फरक. वटीतलं धान्य जर मुठीमध्ये आलं तर नव्याने जन्म घेऊ शकतं. आणि धर्मराज महाराज मुठीत जर नाही आलं तर वटीतलं धान्य वटीतच कुजू शकतं. पण तुकाराम महाराज म्हणतात, शेतकऱ्याने जर तिथे सांडलंय ना, त्या बीजाचा नाश केलाय ना, पण नुसता नाश नाही करायचा, त्याला खतपाणी करायचं, खुरपणी करायची, त्याची काळजी घ्यायची. आणि एकदा का ते मोठं झालं की मग भोगिले कणीस, कळे सकळा हा भाव, लहान थोरांवरी जीव. कर्म हे प्रत्येकाला करावं लागतं, प्रत्येक जीवाला करावं लागतं. किती लहान कोणताही जीव नेटकाच जन्माला येऊ द्या, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कर्म करावं लागतं. भगवंत त्याला दूध द्यायचं काम करतो, स्तनातून ओढायचं काम त्याला करावं लागतं. भगवंत त्याला श्वास देतो, वायू देतो. वायू घेण्याची आणि सोडण्याची प्रक्रिया, कर्म त्याला करावं लागतं. कर्म किती लहान व्यक्तीलाच नाही, प्रत्येक जीवाला करावं लागतं. कारण कर्म केल्याशिवाय उपभोग, फायदा कोणालाच नाही. आपण सगळे अर्जुन आहेत बरं का. आपण सगळे कोण आहेत? अर्जुन आहेत. कर्माचा सिद्धांत आपल्याला माहिती असायला हवा. फक्त कर्म करणं आपल्या हातात आहे. उसका गिफ्ट क्या मिलेगा छोड दो. कमी मिळेल, जास्त मिळेल, टेन्शन घ्यायचं नाही. लाभ नाही भुगासाठी, केले अभिन जीवासाठी. आणि तुकाराम महाराज म्हणतात, धर्मराज महाराज तुकाराम महाराज म्हणतात, शेवट मी योद्धा आहे. आणि जे जे स्वतःला योद्धा म्हणतात ना, ऐकलं का? जे जे स्वतःला योद्धा म्हणतात ना, अरे योद्ध्यानं कधी गोधड्यात मारायचं नसतं बरं का. योद्ध्यानं कधी दवाखान्यात सलाईन पेता पेता मारायचं नसतं. सोपान महाराज, योद्ध्यानं मरायचं असतं ते रणांगणात. का? कारण रणांगणात जर योद्धा थारातीर्थ पडला की मग मात्र त्याला दोन गोष्टी प्राप्त होतात. एक, त्याला देवलोकात जागा मिळते, आणि दोन, या मृत्यू लोकात कीर्ती मिळते. कीर्ती. अरे संसार प्रपंचामध्ये कितीही कष्ट करा रे, तिसरी चौथी पिढी फक्त आपला फोटो भितडाला टांगीन. चौथी पिढी झाली, एकदा फोटो कुजला, फोटो उकांडा जिंदाबाद. नाही, पाठीमागं उरलं काय? फोटो सुद्धा नाही.
पण जो देवाच्या देशाच्या धर्माच्या रक्षणासाठी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करतो ना महाराज, त्याच्या पाठीमागं उत्तम उरते. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तम कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती कोणाची पाठीमागे उरते? गावकऱ्यांनी शब्द केला, पण ते शब्दाची वर्गणी दिली, पण काला झाला हिशोबाने झाला. सप्ताहाच्या गळ्यात झाला म्हणजे येऊ जाईन घरी येऊ. जो देवाच्या देशाच्या धर्माच्या रक्षणासाठी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करतो ना, उत्तमची उरे कीर्ती मागे. हे आयुष्य पुन्हा नाही, हे जीवन पुन्हा नाही, हे वेळ पुन्हा नाही. ये वक्त ना मिले दोबारा और ये जिंदगी ना मिले दोबारा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा बरं का. वारकरी सेना, ज्यांना ज्ञान कमवायचंय ना त्यांनी क्षण व्हायला जाऊ द्यायचा नाही, आणि ज्याला धन कमवायचंय ना त्यांनी कण व्हायला जाऊ द्यायचं नाही. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे. माहिती नाही कोणाला किती दिवस इथं राहायचंय. शहरी ठिकाणी भाड्याने दिलेले असतात घरं बरं का तानाजी महाराज, किराये से ते होते. जसं महिना भरला की त्याला भाडं द्यावं लागतं ना, तसं याला सुद्धा भगवंताचं पारणं फेडावं लागतं. याचं सुद्धा ते भाडं द्यावं लागतं, पण ते आपल्याकडून देणं होत नाही. दुर्भाग्य. दिलं पाहिजे. जसं भाड्याने दिलेलं घर एक ना एक दिवस सोडावं लागणार आहे, तसं हे देह सुद्धा सोडावा सापडतंय. किराए की है ये जिंदगी. मैंने पहले ही कहा, तुम्ही तुमचा आनंद लुटा. आपण बॅट बॉल खेळू, आपण बॅट बॉल खेळूया. हा, माझ्याकडे लक्ष असू द्या. मी काय लई मोठा पाय कीर्तन वगैरे असं काय पंडित शास्त्री नाही आहे. अगदी आपण आपला आनंद लुटूया. हम यहाँ से बॉल फेंकेंगे और आप क्या चलेंगे. असं आहे. ये जिंदगी क्या है? किराए का घर है. एक ना एक दिन तो सबको जाना पडेगा. पण जाण्याच्या अगोदर आपण किती दिवस जगलोत हे महत्वाचं नाही, आपण कसे जगलोत हे महत्वाचं. विठाला खरंच महाराज, हा देह धर्मराज महाराज कोणालाही मिळत नाही हो. आपल्याला माहिती नाही हो आपण अगोदर काय केलेलं असतं, पुन्हा म्हणून मिळतो बरं का. प्रत्येकाला जन्माला येण्याचं कारण वेगळं आहे. देव जन्माला येण्याचं कारण वेगळं, संत जन्माला येण्याचं कारण वेगळं, महापुरुष जन्माला येण्याचं कारण वेगळं, तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं जन्माला येण्याचं कारण वेगळं. खरं तर महापुरुष जन्म घेण्याच्या अगोदर शोध घेत असतात, सर्च करतात गुगलवर. जन्म घेण्याच्या अगोदर ते म्हणतात मला जन्म घ्यायचा आहे हो, पण कुठल्या देशात घेऊ? म्हणजे अमेरिकेत घेऊ का, थायलंडमध्ये घेऊ, हाँगकाँगमध्ये घेऊ का, बॉंगकाँगमध्ये घेऊ, इटलीमध्ये घेऊ का, दुधाच्या किटलीमध्ये घेऊ, नेमकं कुठं जन्म घेऊ? इज अ क्वेश्चन. त्यांना प्रश्न पडतो, हा जन्म घ्यायचा पण कुठं घ्यायचा आहे? पण महापुरुष कुठेही जन्म घेत नसतात, ते शोध घेत असतात. खाली देश अनेक आहेत हो, पण कोणता देश संतांच्या पायानं पवित्र झाला याचा पण शोध घ्यावा लागेल. आणि नुसता संतांच्या पायानं झालेला पवित्र देश नाही, तर त्यासाठी कुळही त्या क्वालिटीच असायला हवा. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन
जन्म घेते हरीचे दास सोडावं. ज्या भूमीमध्ये खुद्द आमच्या हरीने जन्म घेतला ही तीच भूमी, त्याच भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. काय गमत आहे. ज्या मातीला श्रीकृष्ण भगवंताचे पाऊलं लागले ही तीच माती. ज्या मातीला श्रीकृष्ण भगवंताचे पाऊलं लागले ही तीच माती. या जगाला ज्ञानाचा अमृत पाजणारी ज्ञानेश्वरीच्या मातीमध्ये जन्माला आले ही तीच माती. या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारा गाथाच्या मातीमध्ये जन्माला आला ही तीच माती. पण एवढंच काय, गेले 350 वर्ष होऊन गेले. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज सह्याद्रीमध्ये घुमतोय. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापांना आणि त्यांच्या पराक्रमाला विसरू शकत नाही. ज्या मातीमध्ये राजा जन्माला आले ही तीच माती. त्या मातीत आम्ही जन्माला आलो. आपला जन्म ऐसा व्यर्थ जाता कामा नये. असा सहज आपल्या देहाचा नाश नाही झाला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप, अशोक सम्राट, चंद्रगुप्त मौर्य, राजश्री छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे असे कित्येक तरी योद्धे होऊन गेले. यदा कदाचित हे योद्धे जर या भारतवर्षात जन्माला आले नसते तर याच्यावर निबंध लिहावा. निबंध, ज्याला नसतं कसलंही बंधन असा तो निबंध. किसी कविराज ने खूब कहा है. एक कविराज बोल रहे सोहन महाराज, ओ काशी है ना काशी, काशी की तो कला चली जाती, मथुरा में तो मस्जिद बढ़ जाती, हमारे एक शिवाजी राजे ना होते तो कसम महादेव की सुन्नत सब हिंदुओं की हो जाती. एक राजा किती महत्वाचा आहे आणि एक राजा जन्माला घालण्यासाठी एक आई किती क्वालिटीची महत्वाची आहे. कीर्तनाला आलेल्या सगळ्या मुलींना आवर्जून सांगेल, माझ्या कीर्तनातून तुम्ही काही नाही घेऊन गेलात तरी चालेल. मुलींना नीट ऐका, हा सब्जेक्ट तुमच्यासाठी. शाळेमध्ये जा, कॉलेजमध्ये जा, खूप मोठं शिका, खूप शिका. पण उभ्या आयुष्यामध्ये आपल्या आईवडील रस्त्याने जर चालायला लागले तर त्यांना खाली मान घालून जावं लागेल. बस एवढं तुम्ही वागू नका. नाही नाही, प्रेम करू नका असं मला म्हणायचंच नाही महाराज. तानाजी महाराज यांनी प्रेम करावं, पण जो आपल्या हनुमंतरायाच्या पायावरती नतमस्तक होतो ना त्याच्यावर प्रेम करा. हॅलो धर्मराज महाराज, कधीतरी मला असा प्रश्न पडतो की यांच्या आयुष्यातलं आईवडिलांचं प्रेम संपत आणि यांचं प्रेम एका मुलावर जडतं. डायरेक्ट बोलायचं म्हणलं तर महाराज हे प्रेम नाही, हे फक्त वासना आहे. ही फक्त वासना आहे. या विचारांमधून मुलींना बाजूला या. आज विज्ञान युगामध्ये एक मुलगी जर आमचं राज्य सोडून जर दुसरीकडे गेली ना तर आपला किती तोटा होतो एका वाक्यात समजून घ्या. शहाजी राजाला जर मासा जिजो भेटत नव्हत्या तर या भारत देशाला छत्रपती शिवाजी राजासारखं आणि संभाजी राजासारखं रत्न सापडत नव्हतं. नाही, तुम्ही आम्ही छाती ठोकून सांगतो महाराज, देशमुख महाराज, आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदू आहोत, आम्ही वारकरी आहोत, छाती ठोकून सांगतो. आज हे वाक्य छाती ठोकून सांगायला याच्या पाठीमागे संघर्ष कोणाचा आहे? या महापुरुषांचा. या महापुरुषांनी आपल्या देहाचा नाश करून घेतलाय. एक प्रश्न आहे माझा याच्या उलट सोहन महाराज, एक प्रश्न आहे. देवानंद काका, आज तुमच्या आमच्या रक्तातून आलेली जन्माला आलेली मुलं शेवटच्या श्वासापर्यंत आम्हीच आहोत, आम्ही हिंदू आहोत, आम्ही भारतीय आहोत, आम्ही वारकरी आहोत असं म्हणण्यासाठी तुम्ही आज काय संघर्ष करणार आहात? नाही, मी थोडंसं स्पष्ट बोलत असतो आणि स्पष्टच बोललं पाहिजे. हा,
सगळेच माणसं वाईट असतात अशातला भाग नाही, पण काही गोष्टी आम्ही स्पष्ट बोलल्याच पाहिजे. कारण नारायणाची गादी एवढीच आहे भारत देशामध्ये की इथे खरं बोलावं, पण इथं सुद्धा नारायणाच्या गादीवर कीर्तनकारांनी बी राडा केला आणि सप्ताच्या कमिटीच्या नियोजकांनीही राडा करून दिला. नाही, स्पष्ट बोलायचं तर एकच सांगतो, कीर्तनकाराचे पॉम्पलेटमध्ये लिस्ट पाहिली बरं का, आमचं सॉरी देशमुख महाराज, मी थोडंसं स्पष्ट बोलतो. कीर्तनकाराची पॉम्पलेटमध्ये लिस्ट पाहिली की कार्यकर्त्यांच्या बुद्धीची उंची कळते. आता या कादा म्हणून तू काय उंचीच आहे मला माहिती आहे का, माझं राहून द्या, मला काय कळतं त्याच्यातलं, मी तर नव्याने प्रयत्न करतोय. या नारायणाच्या गादीवर, ही नारायणाच्या गादी आमच्या संतांनी झोपलेल्या मस्तकाला खळखळून जाग करण्यासाठी जन्माला घातली. झोपले हो आपले माणसं सगळे, धर्मराज महाराज झोपले सगळे माणसं, हे कधी जागे होणार आहे? आज आपण आहोत, आपण आहोत, छाती ठोकून बडवून सांगतो आम्ही हे आहोत ते आहोत. यासाठी कितीतरी महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याचा नाश केलाय. भविष्यात तुमच्या आमच्या रक्तातून आज जन्माला आलेले लेकरं अशी शेवटच्या श्वासापर्यंत छाती ठोकून जागावीत स्वतंत्र, यासाठी आज तुम्ही काय बलिदान देणार आहात, काय बलिदान देणार आहात? विंध्याचलाच्या पर्वताच्या पलीकडून एक नाही, दोन नाही, हजारो घोड्यांच्या टापांचा आवाज आमच्या भारतवर्षामध्ये चालून आला. कुणीतरी धावत धावत यावं, दिल्लीच्या तख्तावरती विराजमान व्हावा आणि साऱ्या भारतवर्षाला छाती ठोकून सांगावा, सुनो सुनो सुनो, इस हिंदुस्तान पर हम करना चाहते हैं राज, और ये राज हम करना चाहते हैं आज, 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 आज। इन सारे काफिरों को कैद करो, गुलाम बनाओ इन हिंदुओं को, गुलाम। हम चलाएंगे यहां से सल्तनत। अगर किसी ने यहां आकर बादशाह बनने की कोशिश की, हमारे पैरों के नीचे हम उसे कुचल देंगे। कुणीतरी धावत धावत आला, या कर्नाटकचं विजापूर तख्त आपल्या ताब्यात घेतला आणि छाती ठोकून सांगितलं, हमें कहते हैं आदिलशाह। कोणीतरी धावत धावत आला, अहमदनगरमध्ये गेला, अहमदनगरच्या तख्तावरती विराजमान झाला, अहमदनगरमध्ये जाऊन छाती ठोकून सांगितलं, हमें कहते हैं निजाम शाह। दिल्लीच्या तख्तावर येऊन बसली मोगल शाह। अरे कुणीतरी धावत धावत यावं, आमच्या माय माऊलीच्या पदरावरती हात टाकावा, कुणीतरी धावत धावत यावं, माझ्या माय माऊलीच्या कपाळावरचं कुंकू उद्ध्वस्त करावा, कुणीतरी धावत धावत यावं, लग्न मंडपातून नवरदेवाच्या देखत आपल्या आईवडिलाच्या देखत मुलीला उचलावा, या सुताई सत्तेने गोढ्यावर पालथ टाकावं आणि आपल्या भोग विलासासाठी घेऊन जावा. पण आईबापाची हिंमत होत नव्हती का अक्षदा टाकल्यानंतर नवरा झालेल्या त्या मुलाची सुद्धा हिंमत नव्हती आपल्याला पत्नीला सोडवण्याची. सगळं हिंदुस्तान गुलाम झाला होता, गुलाम. त्यांनी ठरवलं होतं या हिंदुस्तानला नाश करायचा, नाश. कुणीही त्यांना थांबवण्यासाठी नव्हतं. पण एक आई असते, एक आई, वा, एक आई आमच्या हर हर महादेवाच्या समोर गेल्या, हर हर महादेवाच्या दरबारात जाऊन बोलू लागल्या, आई आई आजपर्यंत मी तुला काही मागितलं नाही. आई आई आज तुझ्या दरबारात आले, आज माझ्या ओटीमध्ये मला जी हवं ते दे. कारण आई आजपर्यंत मी माझ्यासाठी काहीच मागितलं नाही. आमचे महाराज बोलले, संत महापुरुष जे काही मागतात ते फक्त जगाच्या कल्याणासाठी. आई मी जगाच्या कल्याणासाठी मुलगा मागते, आई मला मुलगा दे. आई बघ, आई बघ, पारपर्यंत
घरातल्या कोल्ह्या कुत्र्यानं चालून यावं आणि आई तुझ्या लेकीवाडीनं बाटवावं, आई तुझ्या लेकीनं संपवावं. आई कुणीतरी धावत धावत यावं, भगव्या झेंड्याच्या चिंदड्या कराव्यात. कुणीतरी धावत धावत यावं, आई मंदिरातल्या मूर्तीच्या ठिकऱ्या ओढवाव्यात. आई कुणीतरी धावत धावत यावं, आपल्या लेकीला घेऊन जावं. आई आई तुझ्या डोळ्यात एका हे बुडत असलेलं जग तुला सहन होतं का ग? आई या जगाने तुझ्या डोळ्यात एखादं बुडावं आणि उघड्या डोळ्यानं तू बघावं. आई तुझ्या डोळ्यात एखादं बुडत असलेलं जग हे तुला सहन होत असेल, पण आम्ही सहन सहजाना न देखवे डोळा, बुडत है जाना 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 न देखवे डोळा. येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या, कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. बुडत है भजती है भजनी है भजनी जग. बुडता है जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आई माझ्या डोळ्यात एकत बुडत असलेलं जग मला सहन होणार नाही. या जगातली पहिली आई आहे बर का माता मौल्य हो, या जगातली ही पहिली आई आहे ज्या आईनं मुलगा धर्म रक्षणासाठी जन्माला घातलाय. वाह, धन्य जिजाऊची खुशी, वीर जन्मले छत्रपती. एक वाक्य सांगू, अफजल खान ज्यावेळेस आला ना त्यावेळेस मासाहेब जिजाऊ आणि शिवाजीराजे यांचं चर्चासत्र. आऊसाहेबांचे पाय धरले, आऊसाहेबांचे पाय धरले आणि शिवराजे आऊसाहेबांच्या पुढे बोलू लागले. आऊसाहेब, आऊसाहेब येतो, या अफजल खानाचा बेत पाहून येतो, आशीर्वाद द्यावा. काय आळीचं काळीज असेल. ज्या अफजल खानानं त्यांच्या पतीला शहाजी राजांना कैदेत टाकलं, ज्या अफजल खानानं छत्रपती शिवाजी राजांच्या थोरल्या बंधूंना छत्रपती संभाजी राजांना दगाफटक्याने मारलं, या अफजल खानाबद्दल काय असं सांगणं, काय काय बोलणं असावं त्यांचं, काय विचार असतील. आऊसाहेब शिवाला बोलतात, शिवबा, ज्या सैतानानं तुमच्या बंधूला मारलं, ज्या सैतानानं तुमच्या बापाला कैद केलं, ज्या सैतानानं आमच्या तुळजाभवानीच्या ठिकऱ्या उडवल्या, ज्या सैतानानं आमच्या पांडुरंगाच्या मूर्तीवरती घाण मारायचा प्रयत्न केला, ज्या सैतान आमच्या देव देश धर्म आणि कित्येक तरी माय माऊल्यांना पाठवण्याचा आणि उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शिवबा, एक वेळेस तुम्ही जिवंत परत माघारी नाही आला तरी चालेल, तुमच्या आयुष्याचा नाश झाला तरी चालेल, परंतु शिवबा राजे तो अफजल खान मेलाच पाहिजे.
अहो एवढे शब्द बोलायला ताकद लागते हो, ते काळीज लागतं. आमचा देव आणि देश धर्म टिकावा म्हणून अशा कित्येक तरी महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याचा नाश केलाय. म्हणून आम्ही आनंदाचे उपभोग आज भोगतो आहोत अभंगातलं पहिला चरण. बिका बीजा केला नाश, एका बीजा केला नाश. एका बीजा केला नाश. महापुरुषांनी आपला देव देश धर्म टिका म्हणून स्वतःच्या आयुष्याचा नाश केलाय. म्हणून आपल्यासारखे कंस आनंदाच्या पाठीमध्ये टनाटन उड्या मारतायत. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. जवळचे जास्त नाही सांगत पण एक आवर्जून सांगेल. क्वालिटीची मुलं जन्माला घालागड्या होत. ऐकलं का? क्वालिटीची मुलं जन्माला घाला. धर्मराज महाराज हनुमंतरायाकडे एक जण मागणं मागत होता. मुलगा मागत होता. मारुती राव मला चांगला मुलगा दे. एकावन्न नारळाचं तोरण बांधून चांगला मुलगा दे. याच्या नारळा बसला. येऊ का टाटा. मग यांच्या पोटी येतात ना लेकर मग जन्माला. राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. तुमचा पहिला मौळा आपण ए सोपान्या वाजव रे. वाजव डीजे वाजव. अरे काय जन्माला आले त्यावेळेस तुम्हाला कसलं व्यसन नव्हतं. मला तर नव्हतं नाही बी. पण मित्राच्या संगतीत गेले आणि व्यसनाने आपल्याला फार गुरफटून टाकलं. जोडा जोडगीचे पोटी फळे विजा. क्या कहा महाराज आपने? जोडा जोडगीचे पोटी फळे विजाती करंटी. वाह वाह. नाही पराक्रम करणारे मुलं कुठेही कशी काही जन्माला येतील. आमचे महाराज या घडी बोलतात. ऐकलं का? क्वालिटीचे लेकर जन्माला यायला जे बीज असतं ना, बीज फार शुद्ध असायला लागतं. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. बरं का मुलांना आणि मुलींना, व्यसनापासून दूर राहा. लई सगळ्यांनी सांगितलं व्यसन चांगलं नाही, पण आपण व्यसनाला मिठी मारल्याशिवाय काय राहत नाही. अहो आम्ही काय उपदेश करावा? आमचे संत उपदेश करून कंटाळून गेले. यांना किती उपदेश करावा? तरी सुद्धा हे यांच्या जीवाचा नाश केल्याशिवाय राहत नाही. यांना सांगा ना, नका करू म्हणावं नाश. नका करू नाश आयुष्य, नाश आयुष्याचा. आणि आयुष्यामध्ये सगळ्यात महत्व दिलं जातं ते कर्माला.
धर्मराज महाराज, मी आवर्जून बोलेल, एक वेळेस माणसाने देवाला नाही घाबरलं तरी चालेल, एक वेळेस माणसाने आई वडिलांना नाही घाबरलं तरी बी चालेल बरं का सोपन महाराज. एक वेळेस माणसाने बायकोला नाही घाबरलं तरी बी चालेल, पण माणसाने घाबरावं कर्माला, कारण कर्म असं म्हणतात गाठून बक्षीस देतं. अहो आपल्या संतांनी सांगितलंच की जसं तुम्ही कर्म कराल ना तसं तुम्हाला भरायला लागतंय. गेले कर्म त्याची भोग आले, उपजले मेले, असे कित्येक आले आणि कित्येक गेले. कर्माचा सिद्धांत रणांगणामध्ये कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाने कृष्णाला विचारला आणि कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. पुढे कौरव सेना आहे, पांडव सेना आहे. अर्जुन कृष्णाला म्हणाले, केशव, मैं तनिक देखना चाहता हूं कि मेरे साथ युद्ध करने के लिए कौन कौन आया है. तनिक अपना रथ आगे लो. कृष्णाने रथ पुढे घेतला. अर्जुनाने नजर टाकली. भीष्म पितामह, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, युधिष्ठिर, दुर्योधन, शकुनी मामा, हे सगळे जीवाभावाचे रक्ताचे माणसं अर्जुनाला दिसले. अर्जुनाला तर घामही फुटला. अर्जुनाने हातचा धनुष्य असा बाजूला टाकून दिला, हतबल झाला आणि कृष्णाला विचारू लागला, केशव, केशव, क्या मैं इनके साथ युद्ध करूंगा? केशव, ये तो सब के सब हमारे खून के रिश्तेदार है केशव. अरे ज्यांच्या अंगा खांद्यावर मी खेळलो, लहानाचा मोठा झालो, बागडलो, हमारे तात के तात श्री भीष्म पितामह, क्या मैं इनके साथ युद्ध करूंगा? हाँ अर्जुन, तुम इनके ही साथ युद्ध करोगे. क्या तुम रणभूमि में आने से पहले तुम जानते नहीं थे कि किसके साथ तुम युद्ध करने वाले हो? केशव, ज्यांनी मला हातामध्ये धनुष्य दिला, आज बड़ा आदरपूर्वक नाम लिया जाता है उनका भी और मेरा भी. कहा जाता है कि इस ब्रह्मांड का सबसे बड़ा धनुधारी आखिर है कौन? तो है ये अर्जुन. और इससे अर्जुन को इतना बड़ा बनाया किसने? मेरे गुरुदेव द्रोणाचार्य ने. और मेरे द्रोणाचार्य के साथ मैं युद्ध करूंगा? नहीं केशव, नहीं. ये द्रोणाचार्य, ये कृपाचार्य है तो मेरे दुश्मन, लेकिन मेरे तो खून के ही रिश्तेदार है. ये तो पागल है दुर्योधन. दुष्यंत को तो कुछ समझ में नहीं आती बात. क्या इनके साथ मैं युद्ध करूंगा? केशव, केशव, अगर इनके साथ मैं युद्ध करूंगा, अरे जीवाभावाच्या रक्तांना जर संपवायचं आणि मला जर हस्तिनापूरचं जर सिंहासन मिळवायचं, हे केशव, ये हस्तिनापुर मुझे नहीं चाहिए. नहीं. अर्जुनाला कृष्णाने सांगितलं, गलत लफ्ज इस्तेमाल कर रहे हो अर्जुन, तुम गलत लफ्ज इस्तेमाल कर रहे हो. अर्जुन, तुम तो सिर्फ कर्म के भागीदार हो. सिर्फ कर्म करना सीखो. फल क्या मिलेगा उसके बारे में सोचो भी मत. लेकिन हाँ अर्जुन, एक सांगू, या रणांगणात मरणारा मीच आहे. या रणांगणात मारणाराही मीच आहे. अर्जुना, तू ओळखलं नाहीस मला. तुझा आता मला प्रश्न विचारलास ना की एवढा पापाचा डोंगर माझ्या डोक्यावर झाल्यानंतर मी कुठं फेडू? अर्जुन, तुम उसके बारे में फिकर मत करना. त्या पापाच्या डोंगराचं काय करायचं ते मी बघतो, कारण मी कोण आहे? इस ब्रह्मांड का विधाता हूं मैं, विधाता. अर्जुन, अरे अर्जुन, पलीकडे जे झाड दिसतंय ना, झाड, ते झाड दिसतंय ना,
त्या झाडाचं पान बी माझ्या आज्ञेशिवाय हालत नाही. आणि एवढंच काय, या रणांगणातलंच नाही, या ब्रह्मांडातल्या एकाही माणसाचं शरीर माझ्या सत्तेशिवाय चालत नाही. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण. हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण, हरी वीण. अर्जुन, सारे हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवितो हरिविन. अर्जुन, या रणांगणातच नाही, या प्रमाणातल्या प्रत्येक शरीराला चालवणारा बोलवणारा मी. एवढंच काय, म्या बोलविल्या डायरेक्ट वेद बोले, आणि म्याच चालिल्या सूर्य देखील चाले. अर्जुन, अरे इतका मोठा वशिला तुझ्या पाठीशी वाजणारा डरणा म्हणाय, ज्याचा वशिला त्याचा उतरा भी का शिरा, इसे बोलते हैं महाराज. अर्जुना, मेरे पास वक्त कम है अर्जुन, एक बात सही बताना चाहता हूं. अर्जुना, कर्म कर, आणि कर्म करण्यासाठीच तुझा जन्म झालाय. हे रणांगण गाजवण्यासाठी, हे कुरुक्षेत्र जिंकण्यासाठीच तुझा आणि माझा जन्म झालाय. अर्जुना, हे समोर जे पाहिले ना, जरी तुझ्या रक्तातले असले ना, हे जिवंत प्रेत आहेत रे, हे मेलेले, हे सगळेचे सगळे पाखंडी आहेत, पाखंडी. आणि या पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठी आणि मरगळलेल्या, थांबलेल्या, मोडकळीस आलेल्या धर्माचं पालन करण्यासाठी तुझा जन्म झाला. धर्माचे पालन, 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 करणे पाखंड, करणे पाखंड, धर्माचे पालन हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा, हेची आम्हा, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा, वाह अर्जुन, धर्माचं पालन करण्यासाठी तुझा जन्म झालाय, आणि या पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठी तुझा जन्म झालाय. अर्जुन, एक बात बोलू, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात तुझा आणि माझा जन्म झालाय अर्जुना.
कर्म कर. कर्म केल्यानंतर तुला जो लाभ होणार आहे ना तो अभंगातल्या 3ऱ्या चरणामध्ये तुला कंप्लीट होणार आहे. विठोबा रखुमा जय जय विठोबा टाळे 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 योद्धा कसा असावा. धर्मराज महाराज मी आता म्हणतो योद्धा असा असावा दुश्मन बंदूक घेऊन पुढून आला की आपल्या योद्ध्यानं बंदूक खिशात टाकावा आणि घरी यावा. योद्धा असा असावा. जुन्या काळामध्ये बाबा पोटावर छातीवर जर घाव दिसले तरच घरची पत्नी त्याला रणांगणात आल्यानंतर ओवाळायची आणि त्याच्या पाठीवर जर वार दिसले हो आजोल मार हो आजोल पळकोट्या पाठीमागून मार खाऊन आला. योद्धा कसा असा. दिल्लीचा दरबार भरलाय. तानाजी महाराज औरंगजेबाचा भर दरबारामध्ये औरंगजेब बोलायला लागला. खासे खासे सरदार होते दरबारामध्ये. बड़ा सपना देखा था हमने, बहुत बड़ा सपना. इस जिंदगी में ऐसा सपना देखा था कि वो सपना हम पूरा करना चाहते थे, लेकिन हो सकता है कि यह सपना तो सिर्फ हमारा सपना ही रह जाएगा. सारे हिंदुस्तान को हम हरे रंग में रंगना चाहते थे, लेकिन बीच में ना जाने कहां से चला आया वो कापर सिवा भोसला. वो तो चला गया, मर गया वो कापर सिवा भोसला. लेकिन उसका वो बेटा, क्या नाम है उसका, संभा. संभा 8 साल की उम्र थी तब हमने हमारे आंखों के सामने उसका भर संभा को देखा था. उसी वक्त से हम आज तक नहीं देखा, लेकिन उसके कारनामे आज तक हमने बहुत सुने. क्या है कोई इस दरबार में जो उस काफर संभा को कैद करके हमारे सामने ले आएगा? कोणीतरी हुजूरच्या मोर आला ना, हुजूरला म्हणला, हुजूर अगर आप कहे तो मैं जाऊं. अबे बेवकूफ, मरना चाहता है क्या? तुम्हें जिंदगी प्यारी नहीं है? हमारे ना जाने कितने सरदार उस दक्कन में जा चुके हैं. 5 साल 10 साल 20 साल रह चुके हैं, आ चुके हैं. उसका पर सिवा और संभा भोसले का मार खाकर पेट दिखाकर वापस चले. ये सब फजूल है शहजादे, ये सब कुछ फजूल है. चंगेज और तैमूर के खून ने आज तक कभी शिकस्त नहीं देखी थी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले ये आलमगीर आलम पर आज ये सब क्या देख रहे हैं? क्या देख रहे हैं?
क्या देख रहे? अरे कोई तो जाएगा. पण तेवढ्याच दरबारात कोणीतरी आल्याचं हुजूरला खबर दिली. हुजूर, कोई दख्खन से आया है आपको मिलने के लिए. बुलाओ उसे, पेश करो हमारे सामने. औरंगजेबाच्या समोर हजर झाला. औरंगजेबाने विचारलं त्याला, सोपान महाराज, कौन हो तुम, कहां से आए हो? हुजूर, हुजूर मी दख्खन मधून आलो बघा हुजूर. दख्खन से आए हो? क्यों मरना चाहते हो? आज तक दख्खन से जो यहां आया जिंदा नहीं चला गया, बच गया हमारे हाथ से गलती से. वो शिवा भोसला हमारे आगरा के कैद खाने से छूट गया, वो भाग गया. मारना चाहते हो? औलाद खान, इसे मार डालो. हुजूर, मरा इतक्या लांबून आलोय वय? हुजूर जगाया आलोय. हुजूर मारायचं असतं त्या संभाजीवर नसतो का मेलो मी? हुजूर, अहो त्या संभाजी संघ मारण्यापेक्षा हुजूर तुमच्या सगळं चाकरी करून चांगले पुढे वांगाळे. क्या दक्कन से आए हो और जिंदा रहने के लिए कौन सा मतलब लेकर आए हो? तो क्या चाहते हो? हुजूर, अहो आम्ही काय चालतो सोडून द्या हो, पण तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देतो की. क्या तुम मुझे संवाद दे सकते हो? दिला हुजूर, दिला. संभाजी देणं म्हणलं वडे वय. हुजूर दिला. बेवकूफ, वो कापर संभा भोसला कोई बकरी नहीं है ज्याच्या कानाला धरलं आणि माझ्या पुढे आणून हुजूर केलं. आणि हुजूर आणि संभा धारा. उसका बाप शेर था, शेर, लेकिन शेर से उसका बेटा सवा शेर निकला है, सवा शेर. कैसे दे सकते हो? कैसे दे सकते हो? हुजूर, सह्याद्रीच्या वाटानं वाटा आम्हाला चांगल्या ठाव्यात, आणि ह्या समध्या वाटा आम्ही पिंजून काढल्या. हुजूर, तुम्हाला ठावं नाही, पण आम्ही तुम्हाला पाहिजे तसा संभाजी देऊ शकतो. पण हुजूर, त्याच्या बदल्यात आम्हाला बी काहीतरी हवंच की. क्या चाहते हो? हुजूर, दाभोळची जहागिरी घेतली संभाजीने, आमची पिढ्यानपिढ्यापासून चालू असलेली जहागिरी घेतली. आता हुजूर जहागिरी गेली म्हणल्यावर आमचं राहिलं काय? बिल्कुल बिल्कुल दुरुस्त फरमा रहे हो तुम, बिल्कुल सही फरमा रहे हो. जहागिरी चली गई है तुम्हारी, हम दिलाएंगे तुम्हें, हम दिलाएंगे. महाराज, पहिल्यापासून आपली माणसं चांगली बरं का चौदार. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, बिदरशाही, पोर्तुगीज, डाचा, इंग्रज, मोगल या सुलतानी सत्तेची पाय चाटायला आपली माणसं चांगली. आपली माणसं आपल्याच माणसाच्या पायाला धरून मागं ओढायला आपली माणसं चांगली. आपलीच माणसं आपल्या माणसाला आयुष्यातून कायमचं उठवायला चांगली. आपलीच माणसं आपल्या माणसाला कायमचं बर्बाद करायला चांगली. काय करणार? आपली माणसंच लय चांगली. हा गणोजी शिर्के नावाचा जनावर औरंगजेबाला जाऊन मिळाला, आणि याच्या मार्गदर्शनाखाली आमच्या छत्रपती संभाजीराजाला कैद केलं. पण संगमनेरच्या प्रांतामध्ये कैद करत असताना संभाजीराजाला त्यांच्याबरोबर जोडीदार एक मित्र होता, कविराज, कवी कलाश. अरे मैत्री कशी असायची? मैत्रीची एक उंची महाराज, एक विशिष्ट प्रकारची व्याख्या आहे. एक वेळे शत्रू पुढे गेला तरी चालेल, पण आपला मित्र पाठीमागं राहता कामा नये, असं ज्याला वाटतो ना तो खरा मित्र असतो. विशिष्ट हेतूकरिता केलेली मैत्री शेवटपर्यंत कधी टिकत नाही, आणि निस्वार्थ केलेली मैत्री शेवटपर्यंत कधी मरत नाही. काय मैत्री असते? एकलास खान गणोजी शिर्के घेऊन आलाय संभाजीराजाला कैद करायला, आणि कविराज संभाजीराजाला बोलतात, राजा
राजा करीम नाही हाय. राजा आम्ही त्यांच्या संग झुंज देतो. राजा तुम्ही गड काबीज करा. राजा तुम्ही राजधानीवर जा. आम्ही त्यांचा पेत बघतो. संभाजीराजे कविराजला म्हणतात, कविराज तुमचा निभाव लागायचा नाही. तुम्ही राजधानी जवळ करा. आम्ही यांच्याबरोबर झुंज देतो. कविराज म्हणायचे आम्ही झुंज देतो आणि संभाजीराजे म्हणायचे आम्ही झुंज देतो. पण कविराज संभाजीराजाला एक वाक्य बोलून गेले. धर्मराज महाराज, राज याच्यासाठी का आम्ही तुमच्या संग दोस्ताना केला? राजा ज्या वक्ताला मी तुमच्यावर दोस्ताना केला त्याच वक्ताला मी स्वतःला ठरवून टाकलं. राज पोटाला पोटभर खायचं बी तुमच्या संग, उपाशी मारायचं बी तुमच्या संग. राजा जगायचं बी तुमच्या संग, राजा मरायचं बी तुमच्या संग. राजा सुखात बी तुमच्या संग, राजा दुःखात बी तुमच्या संग. राजा स्वर्गात बी तुमच्या संग, राजा नरकात बी तुमच्या संग. राजा जगायचा वखत आला तर राजा जगायचं बी तुमच्या संग, आणि मरायची पाळी आली तर तुमच्या संग नाही. राजा मरायचा वखत आला तर राजा तुमच्या आधी. माझ्याकडे वेळ नाहीये. संभाजीराजाला आणि कविराजांना दोघांना डांबलं गेलं. उंटाला हत्तीला उलट लटकवलं गेलं. संभाजीराजाने कविराजाने हाक मारू नये, आवाज देऊ नये म्हणून तोंडामध्ये चिरगुट कोंबली गेली. हाल हाल माझ्या संभाजीराजाचे कविराजाचे केले गेले. आळंदीच्या जवळ असलेलं 17-18 किलोमीटर अंतरावर तुळापूर वडबुद्रुक भीमाभामेच्या काठावरती वाळवंटामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये संभाजीराजाला कविराजाला आणलं गेलंय आणि खांबाला डांबलं गेलंय. कुणीतरी धावत धावत यायचं माझ्या संभाजीराजाच्या देहावरती तलवारीचा वार करायचा. सप रक्ताची चिळकंडी बाहेर निघायची. कुणीतरी धावत धावत यायचं संभाजीराजाला. इंद्रायणी भीमेमधला तोच वाळवंटातला दगड घ्यायचा, संभाजीराजाच्या देहावरती धपकन मारायचा. कुणीतरी धावत धावत यायचं त्या इंद्रायणी भीमेमधला त्रिवेणी संगमातलं गरम झालेलं उन्हाळ्यातलं पाणी घ्यायचं, त्याच्यात चटणी मीठ घालायची आणि संभाजीराजाच्या देहावरती जखमांवरती टाकायची. जीवाची लाहीलाही व्हायची. पण संभाजीराजांच्या आणि कविराजांच्या तोंडातून शब्द आई ग म्हणून सुद्धा बाहेर कधी निघाला नाही. तो फौलाद खान आला धर्मराज महाराज, आणि फौलाद खान संभाजीराजाला बोलू लागला, कापर संभा क्यों मरना चाहते हो? हमारे आलमगीर आलम बना बड़े दयालु है, बड़े मायालु है. बस आएंगे, कुछ सवाल पूछेंगे, उसके बाद तुम्हें जिंदगी मोक्ष देंगे. काय चरित्र होतं माझ्या संभाजीराजांचं. कॉलेजमध्ये शाळेमध्ये जात असलेल्या पळून जात असलेल्या मुलींना ऐका, काय चरित्र होतं माझ्या संभाजीराजांचं. काही क्षणात औरंगजेब आला, संभाजीराजांच्या पुढे येऊन उभा राहिला आणि संभाजीराजांना बोलतो, ए काफर, क्या तुम मरना चाहते हो? हम तो नहीं चाहते कि तुम मरो. बस सवाल पूछेंगे हम तो. तुम्हारे बाप ने हमारा लूटा हुआ सारा की सारा खजाना किस किले पर रखा है काफर, बताओ. हमारे सूरत को बदसूरत कर दिया तुम्हारे सिवा भोसले ने. हमारा कल्याण भिवंडी लूट लिया तुम्हारे सिवा भोसले ने. हमारे औरंगाबाद को जलाकर राख कर दिया तुम्हारे सिवा भोसले ने. हमारा अहमदनगर लूट लिया तुम्हारे सिवा भोसले ने. हमारे बुरहानपुर को जलाकर राख कर दिया तुम्हारे सिवा भोसले ने. काफर बताओ, तुम्हारे बाप ने लूटा हुआ खजाना किस किले पर रखा है, बताओ. क्या तुम्हें जिंदगी प्यारी नहीं है? आखिर ये मरगट्ठे मरना क्यों चाहते हैं? क्यों? कुछ तो बोलो काफर. औरंगजेबाने संभाजीराजाला काहीतरी शिवी दिली. शेजारी कविराज होता. कविराज काही अंतरावर कविराज होता. तळपायची आग मस्तकात गेली आणि उभ्या असलेल्या औरंगजेबाला संभाजीराजाच्या समोरच्या छाती ठोकपणे निर्भीडपणे कविराज औरंगजेबाला बोलून गेले, औरंगजेब
राजा संभाजी राजाच्या हातापायातले साखळदोड सोडून बघ, फिर तुम्हें पता चलेगा शेर है मेरा संभाजी राजा, शेर। औरंग्या, अरे एका राजानं एका राजा संघ कसा वागावा, धड याची बी अक्कल नाही रे तुला। ए कबार, अपनी जबान को लगाम दो। फौलाद खान, तुम काफरों की जबान बंद करना अच्छी तरह से जानते हो, इस कवि कलश की जबान को लगाम तुम दो। आणि संभाजीराजांच्या मित्राच्या कविराजांची जीभ छाटण्याचा आलम तयार झाला। संभाजीराजांच्या डोळ्यासमोर कविराजांची जीभ छाटली गेली। संभाजीराजाच्या समोर कविराजांचे डोळे बाहेर काढले गेले। अरे नख उपसली गेली, बोटं छाटली गेली। दोन शैतानांनी यावं संभाजीराजाच्या समोर उभ्या असलेल्या कविराजांच्या समोर जावं, एकानं पोटाकडून वर मारावं, एकानं पाठीकडून वर मारावं। अरे आमच्या मारुतीला जसा सेंदूर फासला ना, जसा दिसतो ना, रक्तबंबाळ कविराज संभाजीराजांना दिसू लागला। औरंगजेब म्हणाला, काबर, मृत्यू को गले मत लगाना, लेकिन हमने सोच लिया है तीसरी गलती हम नहीं करेंगे। पहली गलती की है हमने, शाहजी को छोड़ दिया। दूसरी गलती की है तुम्हारे बाप सिवा को छोड़ दिया। अब तीसरी गलती हम नहीं करना चाहते। तुम कुछ बोलते क्यों नहीं? संभाजीराजे बोलू लागले, औरंग्या, औरंग्या, या भारत देशातल्या मातीचा कण ना कण आमच्यासाठी खजानाच आहे। अरे परप्रांतातून चालून आलेले तुम्ही कोली कुत्री, अरे तुम्ही गिळला आमचा भारतवर्ष, तुम्ही गिळला। औरंग्या, औरंग्या, हिंदुत्वाचं रोप मी, तेजाची तलपती तलवार मी, अरे घाव झेलणारी ढाल मी, त्यागाची शाल मी। होय औरंगजेब, होय धर्मवीर, कर्मवीर, दानवीर, शूरवीर, क्रांतवीर छत्रपती संभाजी राजा में। आणि संभाजी राजांवरती आलम सजा चालू झाली। लाल बुंद झालेल्या तख्त सळ्या संभाजीराजाच्या डोळ्यामध्ये घालण्यासाठी लगेच हजर करण्यात आल्या। कुणीतरी लाल बुंद झालेल्या तख्त सळ्या घेऊन आला आणि संभाजीराजाच्या डोळ्यामध्ये घालणार। संभाजीराजांच्या पुढे गेला। संभाजीराजाचे डोळे कोमल पाहिले आणि हा बोलतो, हे परवरदिगार, कितनी प्यारी आंखें है ये, इतनी प्यारी आंखें मारने के लिए नहीं है। इन आंखों को मत मारो, इन मासूम आंखों को मत मारो। पण जो संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये लालबुंद झालेल्या तख्त सळ्या घालण्यासाठी आला होता तो मुसलमानच होता। त्याला माहिती होतं याला मला मारण्यासाठी जर पुढे पाठवलंय, आणि संभाजीराजाला जर नाही मारलं, डोळे जर नाही काढले तर माझ्याच माणसं मला मारतील, पण मी मेलं तरी चालेल, पण संभाजीराजाचे डोळे मी प्यारे प्यारे नाही काढू शकत। त्या सरदारानं लालबुंद झालेल्या तख्त सळ्या घेतल्या आणि सरळ आपल्याच दिशेने फिरवल्या आणि आपल्या काळजामध्ये खुपसून घेतल्या। सरळ 25-30 तलवारीनं त्याला जागेवर कापलं। हा संभाजीराजाला केलेला मुसलमान सरदाराचा हा शेवटचा मुजरा होता। पुण्यांदा लालबुंद चक्क झालेल्या सळ्या एक जणानं घेतल्या। एक अबर आलमगीर आलम पनाह ने सजा फरमाई है कि तुम्हारी आंखें निकाल दी जाए। संभाजीराजे म्हणाले, तुमच्या ताब्यात सापडलोय मी, मृत्यू स्वीकारील पण झुकेगा नाही। जर यदा कदाचित तुमच्या तावडीतून हा संभाजी सुटला ना, तुमच्या औरंगजेबाच्या नरड्याचा खोट घेतल्याशिवाय हा संभाजी माघारे फिरकणार नाही।
दम लागतो गेला जोरात ठोका द्यायचा मजा नाही आता हे झोपलेले आहे. लाल बुंद झालेल्या तख्त सळ्या संभाजीराजांच्या समोर गेल्या आणि डोळ्यामध्ये जाणार शिरल्या ओ शिरल्या त्याच वेगानं माघारी येताना फक्त रक्त आणि काळा धूर घेऊन आल्या माघारी फक्त संभाजीराजांची जीभ काढायची म्हणून धारधार कट्यार हजर केली गेली. इस काफर की जबान कर दी जाए. ए काफर खोल तुम्हारी जबान खोल. संभाजीराजांचा जबडा होता तो. अरे वाघाचा जबडा होता तो वाघाचा. अरे वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून वाघाची दात मोजणारी जात अवकात सांगणारा संभाजीराजा होता तो. आयऱ्या गायऱ्याचं काम होतं. आज फोर व्हीलर गाडी समोरून असा रस्त्यावर रात्रीच्याला वाघ आला तरी वा एवढा प्याता असून काय बोलतो तो. संभाजीराजाचा जबडा उघडत नव्हता. नाक दाबलं श्वासासाठी जीव गुदमरला. होठ लवलवले कुणीतरी गज घेतला लोखंडी आणि संभाजीराजांच्या दातावर तोंडावर मारला. होठ फुटले दात खळकन बाहेर पडले आणि संभाजीराजाच्या तोंडामध्ये जबड्यामध्ये कट्यार गेली. बाहेर आली ती जीभ माघारी घेऊनच अरे किती हाल हाल सोसावेत माझ्या राजानं. देशमुख महाराज ख्रिश्चन धर्मामध्ये येशू नावाच्या व्यक्तीच्या हातामध्ये फक्त 2 खिळे ठोकले गेले. त्या समाजानं त्याला गॉड बनवलं. गॉड. 41 दिवस हाल सहन करणाऱ्या माझ्या संभाजीराजाला काय बनवणार आहात. काय बनवणार आहात. माझ्या संभाजीराजाला हात तोडले पाय तोडले. कोल्ह्या कुत्र्याला खाऊ घातला. औरंगजेबाच्या समोर फौलाद गेला आणि फौलाद खान खाली मान घालून उभा राहिला. औरंगजेबाच्या समोर गेल्यावर औरंगजेबाला विचारलं सांगितलं हुजूर हुजूर हमने उस काफर संभा को मार डाला. हुजूर हुजूर उस काफर संभा को हमने मार डाला हमारे इन हाथों से. बहुत खूब. तो बताओ जब तुम उसके आंखें निकालने चले थे तब क्या कहा उस काफर संभा ने. बताओ जब तुम उसके जीभ काटने के लिए गए जबान काटने के लिए गए तब उस काफर शिवा के बेटे उस काफर संभा ने क्या कहा हमें बताओ. हम सुनना चाहते हैं. बताओ. हुजूर हमने उसके हाथ कटवा दिए लेकिन उसने हमारे सामने नहीं हाथ जोड़े. हुजूर हमने उसकी आंखें निकाल दी लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हुजूर हमने उसकी जबान काट डाली लेकिन अपने जिंदगी की भीख नहीं मांगी अपनी जबान से उसने. हुजूर हमने उसके पांव काट दे लेकिन हमारे सामने नहीं टेके उसने अपने घुटने. हुजूर सचमुच शेर था वो शेर. औरंगजेब हतबल झाला. गुडघ्यावर पालथ्या पाय घड्या घालून बसला आणि औरंगजेब बोलू लागला हे परवरदिगार आज मारणारा मेला आणि जो मेला तो अमर झाला. क्या करे ऐसा काफर संभा शिवा जैसा एक मैका लाल हमारे खून में क्यों नहीं पैदा होता. आखिर क्यों. इस हिंदुस्तान में और इस मरकठी मिट्टी में ये मराठे कैसे कैसे पैदा होते हैं कैसे कैसे. पण औरंगजेबाने ज्यावेळेस विचारलं संभाजीराजाला संभा तुम मृत्यू को डरते नहीं तुम क्यों मरना चाहते हो आखिर क्यों. त्यावेळेस संभाजीराजाने औरंगजेबाला उत्तर दिलं औरंग्या
औरंगे आज तर मृत्यू आमच्या माग पळत होता आणि आम्ही मृत्यूच्या मोर पळत होतो. पण औरंग्या आज मृत्यू आमच्या मोर पळतो आणि आम्ही मृत्यूच्या माग पळतो. र हे मागा का माहितीये? औरंग्या रणांगणामध्ये पाठीला पाय लावून पळणारी अवलाद तुमची, आमची नाही. औरंग्या आमच्यासारख्या योद्धे रणांगणात धारा तीर्थ पडण्यासाठी आणि मरण्यासाठी आतुर झालेले असतात. पता है क्यों? क्योंकि हमारे तुकाराम महाराज कहते हैं रणांगणामध्ये जर योद्धा धारा तीर्थ पडला तर त्याला देवलोकात जागा मिळते आणि या मृत्यू लोकांमध्ये कीर्ती मिळते आणि ती बी अशी तशी नाही, डायरेक्ट भैरवी चालीमध्ये. तुका
एका बीजा केला नाश मग भोगिले कनी सकळे सकळा हा वाव लहाना दोरावरे जीव लाभ नाही फुकासाठी गेलेवऱ्या जीवासाठी तुका मने रणे जीव देता लाभ तुली कळे सकळा हा भाव लहान थोरावरे जीव झालेली सेवा संत श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज ऑल धर्मवीर कर्मवीर दानवीर शूरवीर क्रांतीवीरांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवा थांबवतो. बोलता बोलता आमच्याकडून काही चुकले असेल तर आमची चूक आमच्या पदरात टाका, कारण चुकांना महाराज मी गुरु मानतो. तानाजी महाराज चुकांना मी माझ्या गुरु मानतो, कारण आज तुमच्याच नजरेतून मला घडायचं आहे, कारण भविष्यात मला खूप लढायचं आहे. त्याच्यामुळं चुकांचं मी स्वागत करतो. सुंदर अशा प्रकारचे सर्व टाळकरी मंडळी, गायक मंडळी, म्युझिक सिस्टीम अँड कॅमेरामॅन, पखवाज वादक, आज देशमुख महाराजांच्या माध्यमातून, काकाश्रींच्या माध्यमातून आमचे सर्वांचे इथे येणे झाले. भरून पावले झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो. जाता जाता फक्त हर हर म्हटल्याबरोबर सगळ्यांनी वरती हात करायचा आणि महादेव म्हणायचं. बरं का माता माऊले, काय म्हणायचं? हां, मग पप्याच्या बापाचं नाव असलं तरी सुद्धा तो महादेव वेगळा, आमचा महादेव वेगळा. हाँ, आज हम देखना चाहेंगे आपके आवाज में कितना है दम. अरे पोराव, आवाज आणि वर हात करून सगळ्यांनी. ओके, त्याचं कारण आहे हो तानाजी महाराज, त्याचं कारण देशमुख महाराज. आमच्या आया बहिणींची अब्रू सुरक्षित नव्हती का आमच्या घराघरातील गाडगीमडकी सुरक्षित नव्हती, आमच्या याच मंदिरातील मूर्तीदेव सुरक्षित नव्हते का आमच्या घराघरातील ग्रंथ सुरक्षित नव्हते. सर्वत्र आकांत मजला होता, सर्वत्र आकांत. आणि त्यावेळेस त्यानं स्वतःच्या मनगडाच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केला. अरे औरंगजेब बेजार केला, अफजाला मारला, शाहिदेचे बोटा छाटली, आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही नमवली आणि खुद्द सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर, कर्मवीर, दानवीर, शूरवीर, क्रांतीवीर माझ्या छत्रपती शिवाजीराजांना आठवण एकदा बोला, हर हर. काय माता माऊल्यांचा आवाज निघाला जोरदार, महादेव. अरे धर्मरक्षणासाठी ज्यांनी बलिदान केले, स्वतःचे शीर हसत हसत कापून दिले, या रोमारोमामध्ये वेदना सहन केल्या, तेलामध्ये तळलं, चामडी सोलली, नख उपसली, डोळे फोडले, जीभ कापले, हात तोडले, पाय छाटले, तरी सुद्धा ज्यांचा उभ्या आयुष्यामध्ये निश्चय कधी ढळाला नाही, अशा धर्मवीरांसाठी एकदा बोला, हर हर. राजे सिलहार भोज, महाराणा प्रताप, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे, वासुदेव फडके, बाबासाहेब आंबेडकर, चाफेकर, बटकेश्वर दत्त, जतीनदास, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, महाराणी ताराबाई, आमच्या मासाहेब जिजाऊ, या माता माऊल्यांच्या पराक्रमाला आठवून धर्मवीरांना एकदा बोला, हर हर. भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम, संत श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज, संत सखबाई, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई, आमच्या माता माऊलींच्या अभंगवाणीला आठवून धर्मवीरांना एकदा बोला, हर हर. मिस्टर विनयकरी, वेलकम टू द स्टेज. जय विठ्ठल. तुकाराम 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 संपाद्य
प्रसाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंदम. अनंत कृपाशिंदो पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाप्रसादाने संपन्न होत असणारा हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा परमादरणीय श्रद्धेय शिवचरित्रकार हरिभक्तपरायण मोहन महाराज शिलार यांची अगदी सुंदर अशी सेवा या ठिकाणी झालेली आहे. आमचे गुरुजी आम्हाला म्हणायचे की एखादा वक्ता असल्यानंतर त्या वक्ता हा पहिल्यांदा अभिनेता असला पाहिजे. पण तसं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत मला वक्त्यामध्ये अभिनय थोड्याशा प्रकारात पाहायला मिळाला होता, पण खरा अभिनय काय असतो तो महाराजांच्या कीर्तनामध्ये आज आम्हाला पाहायला मिळाला. म्हणून महाराजांच्या चरणावरती सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी नतमस्तक होतो. आणि आज सकाळचा ज्यांचा नाश्ता झाला